पावसाळी अधिवेशन तापलं. शक्तीपीठला विरोध करत विरोधकांचं विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन. तर रोहित पवार यांच्याकडून गजनी सरकारचे बॅनर. शक्तीपीठ महामार्गाच्या सर्वेक्षणाला विरोध करण्यासाठी आज विविध ठिकाणी आंदोलन. सांगलीमध्ये चक्काजाम तर कोल्हापूरमध्ये राजू शेट्टी, सतेज पाटील रस्त्यावर उतरणार. माझा ट्रेलर मी काल लॉन्च केला. पिक्चर अभी बाकी है. ये रे पैसा या मराठी चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च दरम्यान राज ठाकरे यांचं वक्तव्य. भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण यांच्या नावाची आज घोषणा. देवेंद्र फडणवीस आणि किरेन रिजिजू यांच्या उपस्थितीमध्ये वरईतील डोममध्ये पार पडणार कार्यक्रम. मुंबई अध्यक्ष पदावरून भाजपमध्ये रस्सीखेच. प्रवीण दरेकर आणि अमित साटम यांच्या नावाची चर्चा. मात्र महापालिका काबीज करण्यासाठी आशिष शेलार आवश्यक असल्याचं पक्ष नेतृत्वाचं मत. उत्तर महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला खिंडार. धुळ्याचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा आज भाजपामध्ये प्रवेश. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा. मुंबई महापालिका निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढण्याची शक्यता. काँग्रेस ठाकरेंसोबत आघाडी करणार नाही. विश्वसनीय नेत्यांची माहिती. काँग्रेसला मनसेची भूमिका समजली आहे का, हा प्रश्न मनसेच्या संदीप देशपांडे यांचा काँग्रेसला सवाल. प्रत्येक राज्यात तिथली भाषेला प्राधान्य दिलं पाहिजे, ही आमची भूमिका. देशपांडे यांचं वक्तव्य. एसटी बसच्या प्रवाशांना दिलासा. आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना तिकीट दरामध्ये 15% सवलत. आजपासून सवलत लागू होणार. दिवाळी आणि उन्हाळी सुट्टीमध्ये लाभ मिळणार नाही. तर आजपासून रेल्वेच्या तिकीट दरात वाढ. रेल्वेचं तिकीट बुक करण्यासाठी आधार कार्डची गरज लागणार. रेल्वेसाठी सुटण्याआधी 8 तास तिकीट कन्फर्म होणार. राज्यातील हॉटेल आणि बार व्यावसायिक आंदोलन करण्याच्या पवित्र्यात. आधीच अनेक शुल्क वाढवलेले असताना आता मद्य दरवाढीला विरोध. दरवाढ रद्द न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा. स्कूल बस चालकांनी उपसलं संपाचं हत्यार. उद्यापासून जाणार बेमुदत संपावर. सरकार समस्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप. अहिल्यानगरमध्ये बनावट नोटांचं रॅकेट. सोलापूरमधील तिघांना अटक. 66 लाखांच्या बनावट नोटा जप्त. करोडो रुपये चलनात. राहुरी पोलिसांची मोठी कारवाई. नाशिकमधील 3 मुलांच्या मृत्यू प्रकरणात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा अखेर मागे. काल दुपारी दाखल केलेल्या गुन्ह्यात सायंकाळी बदल. बांधकाम व्यावसायिक आणि कंत्राटदारावर फक्त निष्काळजीपणाचा ठपका. साठवलेला कांदा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत. ओढ्यातून वाहणाऱ्या छाती इतक्या पाण्यातून शेतकऱ्यांनी कांदा काढला बाहेर. साताऱ्यातील खटाव तालुक्यातला प्रकार. उद्यापासून पंतप्रधान मोदींचा 5 देशांचा परदेश दौरा. 2 ते 9 जुलै दरम्यान मोदी परदेशच्या दौऱ्यावर. मोदींच्या आतापर्यंतच्या कार्यकाळातील हा सर्वात मोठा दौरा. जुलै महिन्यात चांगला पाऊस पडणार. आजपासून 4 दिवस 29 जिल्ह्यांना पावसाचा इशारा. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात जूनमध्ये कमी पाऊस. भिवंडीतील अंतरिक्ष वेअरहाऊसमध्ये भीषण अपघात. ट्रक चालकाच्या निष्काळजीपणामुळे गेला तरुणाचा जीव. हवा भरताना ट्रक अचानक पुढे सरकला. ट्रक खाली चिरडल्यानं तरुणाचा मृत्यू. उत्तर भारताला तुफान पावसानं झोडपलं. हिमाचल प्रदेशमधील अनेक नद्यांना पूर. मंडीमध्ये पुरामुळे मोठं नुकसान. कोल्हापूरमध्ये 4 दिवसांच्या उघडीपीनंतर कालपासून पावसाचा जोर पुन्हा वाढला. पंचगंगा नदी पुन्हा पात्राबाहेर. 24 तासात पाणी पातळी पुन्हा 2 फुटांनी वाढली. 15 वर्षीय युवक नीरा बंधाऱ्यावरून वाहून गेला. इंदापूरच्या सराटीमधली घटना. संत तुकाराम महाराजांच्या पादुका स्नानाआधीची दुर्घटना. आजीसोबत वारीसाठी आला होता तरुण. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी नातेपुते ते माळशिरस असा प्रवास करणार. तर संत तुकाराम महाराजांची पालखी आज सराटी ते अकलूज असा प्रवास करणार.